विद्यार्थी मित्रांनो, अबो आणि ओव्हर या दोन प्रेपोजिशन्स मधला गोंधळ तुमचा असणारच. तो सगळ्यांचाच असतो, कारण आपण नेहमी मराठीतून थिंकिंग करतो. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये वर शब्द आला तर मग वरसाठी इंग्रजीमध्ये आपण काय वापरायचा, अबव की ओव्हर. आणि हाच गोंधळ दूर करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. सो शेवटापर्यंत बघायचं आहे आणि 10च्या 10 वाक्य तुम्ही समजून घ्यायची आहे. ह्याच्यातलं एखादं ऑप्शन चूज केलं म्हणजे झालं नाही, तर ते आन्सर का आलं हे समजून घ्या. ठीक आहे. सो बघा इकडे पहिलं वाक्य, वी आर वॉकिंग डॉट डॉट द ब्रिज. आम्ही चालत होतो, आम्ही चालत आहोत ब्रिज वरून. आता तुम्ही काय म्हणणार, अबव द ब्रिज की ओव्हर द ब्रिज? येस, व्हेरी गुड, ओव्हर द ब्रिज. आता तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटलं असेल सर ऑन द ब्रिज नाही है ना. सो लक्षात घ्यायचं, जेव्हा एखादी गोष्ट एखाद्या सरफेसला टच असते त्यावेळी तुम्ही ऑन वापरता. आता तुम्ही म्हणणार सर मग ब्रिजवर आपण जेव्हा चालतो तेव्हा आपले पाय टचच असतील, बरोबर, मग ऑन का नाही, ओव्हर का? तर इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा एखादी गोष्ट मुवमेंटमध्ये आहे, लक्षात आलं, आणि त्या सरफेसवरून ती मूव्ह होते, टच जरी असली तरी मूव्ह होते, अशा वेळी तुम्हाला ओव्हरचा वापर करायचा आहे. सिम्पली मग ती टच असू द्यात किंवा टच नसू द्यात, ती मुवमेंटमध्ये आहे तर तुम्हाला ओव्हर बोलायचं आहे. पण ऑन कधी बोलायचं, जेव्हा तुम्ही एखादी स्थिर अवस्था दाखवताय. जसं की समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्लेन एका बिल्डिंगच्या टेरेसवर लँड झाला, बरोबर. सो या ठिकाणी जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणणार की प्लेन लँडेड ऑन द टेरेस ऑफ द बिल्डिंग, यावेळी तुम्ही तो फक्त सरफेस सांगताय. लक्षात आलं. सो सिम्पली जेव्हा मुवमेंट तुम्हाला दिसेल, मुवमेंट असेल, त्यावेळी तुम्हाला ओव्हर वापरायचं आहे, अबव वापरायचं नाही, कारण ती गोष्ट टच आहे. अबव हा कधीही टच असताना वापरू शकत नाही. पुढचं वाक्य, प्लेन इज फ्लाइंग डॉट डॉट द सिटी. विमान उडतोय डॉट डॉट द सिटी, सिटी वरून. सो अबव द सिटी और ओव्हर द सिटी? येस, व्हेरी गुड. इथे तुम्ही काय म्हणणार, प्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलात ना तर तुम्हाला असं वाटेल की सर अबव द सिटी का नाही. तर पुन्हा तीच गोष्ट, मुवमेंट आहे, आणि जेव्हा मुवमेंट आहे, जेव्हा एखादी गोष्टीला मुवमेंट आहे त्यावेळी तुम्हाला ओव्हर म्हणायला पाहिजे, अबव नाही. मग तुम्ही ह्या सिच्युएशन्स मध्ये अबव म्हणणारच नाही का? तर म्हणणार. समजा तुम्हाला सिम्पली असं सांगायचं आहे की एखादं विमान आहे ते शहराच्या वर आहे, लक्षात आलं का? सो फक्त तुम्हाला पोझिशन दाखवायची असेल त्यावेळी तुम्ही अबव म्हणू शकता. एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या वर आहे, हायर पोझिशनला आहे, अशा वेळी तुम्ही अबव म्हणू शकता. पण इथे मुवमेंट आहे, आणि जेव्हा मुवमेंट आहे तुम्हाला ओव्हर म्हणायचं आहे. लक्षात आलं. सो इथे ऑन म्हणायचं नाही, कारण इथे मुवमेंट आहे. मुवमेंटमध्ये सुद्धा आपण ऑन म्हणू शकतो जर एखादी गोष्ट त्या सरफेसवरच फक्त पडली, त्यावेळी तुम्ही ऑन म्हणू शकता. पुढचं वाक्य, यू आर नॉट डॉट डॉट द लॉ. अबव द लॉ की ओव्हर द लॉ? येस, या ठिकाणी तुम्हाला म्हणायचंय अबव द लॉ. यू आर नॉट अबव द लॉ म्हणजे तुम्ही नियमांच्या वर नाही आहात. आता इथे नियमांच्या वर, मग ऑन द लॉ तर म्हणणार नाही, कारण नेहमी लक्षात घ्या, वर ऑन म्हटलं तर त्याचा शब्दशः अर्थ काय होईल, एखाद्या सरफेसवर. हा सरफेस आहे का? नाही. अबव आणि ओव्हर मध्ये कसा फरक करायचा? सिम्पली जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं रँक सांगता किंवा हायर पोझिशन सांगता, ओके, रँक किंवा हायर पोझिशन सांगता, एखाद्या स्थितीच्या वरची स्थिती असं तुम्हाला जर बोलायचं असतं, जसं की लॉ आहे, कायदा आहे, त्या कायद्याच्या वर कोणी नाही, सो हायर कोणी नाही, या सिच्युएशन्स मध्ये तुम्ही अबव म्हटलं पाहिजे, अबव द लॉ. लक्षात. सो सिम्पली अबव शब्द वापरताना नेहमी लक्षात घ्यायचं एका गोष्टीच्या हायर पोझिशनला. लक्षात. समजा तर मी तुम्हाला असं म्हटलं, तुम्ही तुमचा राईट हँड रेज करा तुमच्या डोक्याच्या वर. लक्षात आलं. सो मला सिम्पली काय म्हणायचं की तुमच्या डोक्याची जी लेवल आहे त्याच्यावरती तुमचा राईट हँड गेला पाहिजे. लक्षात आलं मी काय म्हणतोय. सो या पोझिशन मध्ये तुम्ही इंग्लिश काय म्हणणार, रेज युअर राईट हँड
अबव युअर हेड, अबव. लक्षात आलं? सो सिम्पली मला हे सांगायचं की डोक्याच्या लेवलच्या वरती. सो सिम्पली जेव्हा तुम्ही कधीही हायर पोझिशन सांगता किंवा एखाद्या गोष्टीचा रँक सांगता की माझ्यापेक्षा तो हायर पोझिशनला आहे रँकमध्ये, त्यावेळी तुम्ही ओव्हर न म्हणता अबव म्हटलं पाहिजे. लक्षात आलं? जसं ऑफिसमध्ये माझ्यावरती 3-4 लोक आहेत, सो देअर आर 2 or 3 or 3 or 4 पर्सन्स अबो मी, ओव्हर मी नाही, अबव. सो कारण माझ्यावर, माझ्या हायर रँकवर अबव. नेक्स्ट, आय गॉट डॉट डॉट 50 lakhs. समजा मी एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि मी तुम्हाला सांगतोय की मला 50 पेक्षा अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळाले, तर मी काय म्हणेन? आय गॉट अबव 50 lakhs or over 50 lakhs. Yes, you're right. Over 50. सो नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा कधी नंबर्स असतात, नंबर्स एखादी गोष्ट एखाद्या नंबरच्या जास्त अधिक, सो जनरली हा जो ओव्हर आहे ना, तो मोर दॅन हा सेन्स देतो, मोर दॅन 50. लक्षात आलं? सो जे तुम्हाला मोर दॅन म्हणायचं असतं तो सेन्स असतो ओव्हरचा. सो ओव्हर 50. लक्षात आलं? जसं की समजा मला म्हणायचं या महिन्यामध्ये मी माझं वजन 5 किलोपेक्षा जास्तने वाढवला, बरोबर. सो मी काय म्हणेन? आय पुट ऑन माय वेट ओव्हर 10 or over 5 kg दिस मंथ. ओव्हर म्हणजे ह्या आकड्याच्या जास्त. लक्षात आलं? मोर दॅन असा अर्थ होतो. नेक्स्ट, द टेम्परेचर इज अबव 30 डिग्री और द टेम्परेचर इज ओव्हर 30 डिग्री. आता तुमच्यातल्या काही जणांना वाटेल सर तुम्ही म्हटलं नंबर्स असला की तुम्ही ओव्हर म्हणायचं, पण काही सिच्युएशन्स असे असतात जसे की डिग्री, टेम्परेचर जेव्हा तुम्ही डिग्रीमध्ये सांगता तुम्ही जनरली अबव म्हणता. ओके, अबव 30 डिग्री, नॉट ओव्हर 30 डिग्री. लक्षात आलं? सो काही गोष्टी तुम्हाला समजून सुद्धा घ्यायच्या आहेत. पुढचं, क्लाउड्स आर अबव द विलेज और क्लाउड्स आर ओव्हर द विलेज. आता इथे तुम्ही सगळेजण कन्फ्युज होणार. तुम्हाला काही जण म्हणणार सर अबव पण ठीकच आहे, तुम्ही काही म्हणणार सर ओव्हर पण ठीक आहे. तर येस, सिच्युएशन्स वाईज दोन्हीही बरोबर होऊ शकते. ते डिपेंड आहे तुम्ही कशा सिच्युएशन्स मध्ये आहात. जसं की इमॅजिन करा हे तुमचं गाव आहे, ठीक आहे, आपण गाव काढूया. असं गाव आहे. आता या गावाच्या वर फक्त ढग आले, ठीक आहे, नॉर्मली 1-2 ढग दिसत आहेत तुम्हाला. तर या सिच्युएशन्स तुम्ही अबव किंवा ओव्हर म्हणू शकता. जनरली एखादी गोष्ट वर आहे हे सांगण्यासाठी अबव ओव्हर. जनरली असा एक अर्थ आपण घेतो की खूप जास्त दूर असेल तर आपण अबव म्हणतो, जवळ असेल तर ओव्हर. बट ह्या सिच्युएशन्स मध्ये तुम्ही अबव ओव्हर असं काही म्हटलं तरी चालेल. पण जनरली जेव्हा एखादी गोष्ट कव्हर आहे, म्हणजे समजा ढग असे पसरले, ओके, आणि गावाला व्यापलंय, अशा वेळी तुम्हाला अबव नाही म्हणायचंय, त्यावेळी तुम्हाला ओव्हर म्हणायचंय. सो डिपेंड आहे सिच्युएशन्स नुसार तुम्हाला काय म्हणता येईल ते. लक्षात आलं? सो सिम्पली ही लक्षात ठेवा, जेव्हा एखादी गोष्ट कव्हर केलेली आहे असं तुम्ही सांगताय त्यावेळी तुम्हाला वापरायचं आहे ओव्हर. पण फक्त जस्ट एखादी गोष्ट वर आहे, एखाद्या गोष्टीच्या फक्त एखादी गोष्ट वर आहे असं तुमचं सेन्स आहे, तर तुम्ही अबव म्हणू शकता. लक्षात आलं? पुढचा शब्द, द हेलिकॉप्टर इज अबव द बिल्डिंग और ओव्हर द बिल्डिंग. येस, सो जनरली आपण द हेलिकॉप्टर इज ओव्हर द बिल्डिंग असं म्हणू. पण ती इथे पण तेच की अबव द बिल्डिंग जरी तुम्ही म्हटलं, पण जनरली अबव थोडासा जास्त दूर वाटतो आणि म्हणून नॅचरली तुम्ही ओव्हर हा शब्द जनरली वापरता. किंवा जर अबव वापरलं तर त्याचा अर्थ असा पण होतो ना की जर ही बिल्डिंग आहे, तर बिल्डिंगच्या फक्त हायर पोझिशनला हेलिकॉप्टर आहे. म्हणजे समजा ही बिल्डिंगची लेवल आहे तर हेलिकॉप्टर इथेही असू शकतो, कुठेही. लक्षात आलं का? इकडे कुठेतरी असू शकतो, असंही होईल. पण तुम्ही जेव्हा ओव्हर म्हणता तेव्हा तो एक्झॅक्टली बिल्डिंगच्या वर आहे असा सेन्स जाईल. लक्षात आलं का सगळ्यांच्या? सो ओव्हर अँड अबव. हर नेम इज डॉट डॉट माइन इन वेटिंग लिस्ट. तिचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये माझ्यावर आहे. आता तुम्हाला काय वाटते, ओव्हर माइन की अबव माइन? व्हेरी गुड, अबव माइन. कारण या ठिकाणी तुम्हाला हायर पोझिशन सांगायची आहे.
की माझं नाव आहे त्या माझ्या नावाच्या वरती तिचं नाव आहे. सो या ठिकाणी तुम्हाला नेहमी एखाद्या गोष्टीच्या हायर पोझिशन सांगताय, त्यावेळी तुम्ही नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला ओव्हर बिलकुल वापरायचं नाही, तुम्हाला नेहमी अबव वापरायचं आहे. लक्षात आलं? सो सिम्पली जेव्हा आपण म्हणतो ना की वॉटर इज इन्क्रीज अबव सी लेवल, ठीक आहे, समुद्राच्या पाण्याच्या वरती आलेला आहे, किंवा असं काहीही तुम्ही जेव्हा सांगताय की एखाद्या लेवलच्या वरती, त्यावेळी तुम्हाला अबव म्हणायचं आहे. अबव, लक्षात आलं? अबव माइंड. सो माझ्यावरती, किंवा आपण म्हणतो ना की रीड अबव लाईन, म्हणजे देअर आर 4, 5, 6, 7 लाईन्स. सो समजा अबव थर्ड लाईन, अबव लाईन जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ही लाईन आणि ह्या लाईनच्या वरची जी लाईन आहे ती लाईन. सो सिम्पली या ठिकाणी तुम्ही फक्त पोझिशन सांगताय, हायर पोझिशन, की एखाद्या लाईनची पोझिशन ह्या लाईनच्या वर आहे. सो त्याच्यासाठी मग तुम्हाला अबव बोलायचं आहे. पुढचं, दे पुट ब्लँकेट अबव हर और ओव्हर हर. त्यांनी ब्लँकेट ठेवला तिच्या वर. सो अबव और ओव्हर. आता इथे तुम्ही लगेच लक्षात आलं असेल तुमच्या, येस, ओव्हर. सो जेव्हा कुठलीही गोष्ट कव्हर असते की नाही, जेव्हा कुठलीही गोष्ट कव्हर असते, एखाद्या गोष्टीला कव्हरिंग असतं, त्यावेळी तुम्ही नेहमी ओव्हर म्हटलं पाहिजे. लक्षात आलं का? सिम्पली. सो जेव्हा तुम्हाला कव्हरिंग झालंय, जसं आपण मगाशी क्लाउडचं पण झालं होतं, बरोबर, सो त्यावेळी तुम्हाला नेहमी ओव्हर म्हणायला पाहिजे. जरी टच असेल, कारण आपल्या डोक्यामध्ये काय असतं, कुठलीही गोष्ट टच असेल तर आपण ऑन जनरली वापरतो. इंग्रजी भाषेमध्ये हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल त्यांच्या दृष्टिकोनातून, की कव्हरिंग केलेलं आहे तर तुम्हाला नेहमी ओव्हर म्हटलं पाहिजे. ओके. देअर आर डॉट डॉट 100 स्टुडंट्स इन माय क्लास. माझ्या क्लासमध्ये 100पेक्षा अधिक मुलं असतात. सो या ठिकाणी मी काय म्हणणार? व्हेरी गुड, ओव्हर. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा एखादी मोर दॅन वाला सेन्स आहे आणि खास करून तो आकड्यांशी संबंधित, की 100पेक्षा जास्त, सो त्यावेळी तुम्ही अबव म्हटणं योग्य नाही. सो मोर दॅन म्हणजेच ओव्हर 100. लक्षात आलं का? आता तुम्ही ना काही वेळा बघता बघा, अबव 40 इयर्स, 14 वर्षाच्या वरील, त्यावेळी तुम्ही तो मोर दॅन वाला सेन्स दाखवत नाही. लक्षात आलं? म्हणजे चिल्ड्रन्स आर अलाउड हिअर अबव 14, किंवा अबव 14 चाइल्ड विल बी चार्ज. सो त्यावेळी तुम्ही हे सांगताय की 14 हे एक वय आहे, त्याच्या हायर जे कोणी आहेत ते. सो ज्यावेळी तुम्ही हायर पोझिशन्स बोलताय, मोर दॅन बोलत नाही, त्यावेळी तुम्हाला अबव शब्द वापरायचा आहे, ओव्हर शब्द वापरायचा नाही. सो आय एम शुअर अबव अँड ओव्हर मधला हा जो गोंधळ आहे आजच्या व्हिडिओने क्लिअर झाला असेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरला असेल तर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबायचं आहे. धन्यवाद.